नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर मी श्वेता आणि तेच आता भाजी काय करायची का काही वेगळं काहीतरी बनवायचं हेच चाललंय. हे म्हणतात की खिचडी बनव जेवणाला. खिचडी आणि मी म्हणते सोबतच थोडासा आलू पराठा बनवावा की ज्वारीची भाकर आणि आलूची भाजी काय बनवायचं हेच चाललंय. तर यांना हेच विचारत होती की काय बनवायचंय, काय हो सांगा काय. काही बनवा. काही बनवा. काहीही बनवा चालते. हा प्रश्नच चुकीचा आहे. कुछ तो बनाओ. यांचा काही प्रॉब्लेम नाही की मी हेच बनवलं तेच बनवलं. जे बनवलं ते आवडीनं खातात. श्रेयाचंच थोडं असतं इथं अधूनमधून, ती पण खाते भाजीपाला वगैरे सगळंच खाते. नॉनव्हेज तर आवडतेच तिला, पण भाज्या हिरव्या भाज्या पण खाते, असं तेवढं सतवत नाही. पण यांचं कसं आहे की हे सगळं खातात, ते असं नाही की हेच नाही तेच नाही. आणि खास करून त्यांना ज्वारीची भाकर आवडते. काय हो. हम्म. तर चला तर जाऊया किचन मध्ये. सकाळच्या भाजीसाठी मी कांद्याची पात करत आहे. तर इथं बघा कांद्याची पात किती कोवळी आहे, एकदम कोवळी. आता बाकीचे आपण कांद्याची पात घेतो तिथं असे मोठे मोठे कांदे असतात वरती, आणि ते आपण भाजीला फोडणीला वापरू शकतो. आणि ही पात एकदम लवकर काढलंय वाटतं त्यांनी. तर एकदम कोवळी पात आहे अशी वाटते की ते लसणाची पात आहे अशी वाटते. लसणाची पण अशीच असते. तर आता हे मी सकाळच्या भाजीला करणार आहे कांद्याची पात. त्याला चिरून घेते. आता कांद्याची पात बनवण्यासाठी मी याच्यात डाळीचा वापर करणार नाही. टोमॅटो टोमॅटो 2 लागणार आणि एक कांदा फोडणीसाठी. तर आता मी याच्यात डाळ वापरणार नाही, असंच मी कांद्याची पातच फ्राय करणार आहे. तर आता माझी पद्धत दाखवते तुम्हाला. तसं तर कांद्याची पात आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. मुगाच्या डाळीत, पुन्हा मसुरीच्या डाळीत, किंवा फोडणीला सुद्धा आपण वापरू शकतो वरणाला. त्याला सुद्धा कांद्याची पात चांगली लागते. तर एकदम कोवळी पात आहे, चिरते वेळी सुद्धा असं बिलकुल ह्याला जास्त हे लागत नाही. कोणत्याही भाज्या हिरव्या भाज्या निवडते वेळी भरपूर अशा जास्त वाटतात, पण शिजल्याच्या नंतर एकदम कमी शिजून अशा सुकतात भाज्या ते, आणि कमी होतात. काय ते कांद्याची पात चिरून घेतली मी. टोमॅटो आणि कांदा आपण फोडणीला घेतलाय चिरून मी. आणि इकडे कढई पण गरम होते. तर आता भाजीला फोडणी देणार आहे मी. आणि ह्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे, बारीक वाटलेलं शेंगदाण्याचं बारीक कूट. आणि त्याच्यामुळं छान टेस्ट येते. आणि टमाट्याचा वापर जास्त करणार आहे. टमाटो मी गावरान घेतले, तर आम्हाला गावरानच टमाटे आवडतात. इकडे सहसा गावरान टमाटे भेटत नाहीत. भेटतात पण ह्या सीझनमध्ये म्हणजे हिवाळ्यात भेटतात. हिवाळ्यात तर जास्त प्रमाणात येतात पुण्यात गावरान टमाटे. आणि इतर वेळी तर वैशालीच टमाटे इथे येतात. म्हणजे इथं सगळ्यांना वैशाली टमाट्याची भाजीच आवडते म्हणजे. आणि आम्ही तिकडं गावाकडे गावरान टमाटेच खातो. गावरान टमाट्यामुळे एक आंबूस टेस्ट लागते, पण ज्याची त्याची आवड असते की कोणाला कशी, म्हणजे इथल्या लोकांना तशी आवडते गोडसर भाजी. तर आमच्या गावाकडे गावरानच टमाट्याची भाजी केली जाते. वैशाली टमाटे क्वचितच खाल्ले जातात, म्हणजे सलाड म्हणून हे ते. आणि फोडणीसाठी तर गावरान टोमॅटोचाच वापर केला जातो आमच्याकडे. तर आता बाहेर गेल्यावर आम्हाला गावरान टमाटे भेटले. चला तर कढई गरम झाली, मी कढईत फोडणी देते. फोडणीसाठी जिरे, तेल गरम झाले तर जिरे टाकून घेतले सुरुवातीला. गॅस थोडासा वाढवते. जिऱ्याचा कलर थोडासा चेंज झाला मग लगेच मी ते फोडणीला कांदा टाकून घेणार आहे. तर कलर चेंज झालाय, फोडणीला कांदा टाकते. हिरव्या भाज्या बनवते वेळी त्याला फोडणीला टाकायचं काय सोपं असते.
पण निवडायला जास्त वेळ लागतोय. तर इथं मला तेच होतंय आता. गावाकडे आई निवडून देत होत्या, त्याच्यामुळं मग ते निवडायचं काही तेवढं कोडं वाटत नव्हतं. आता इकडं आल्यापासून निवडून मग त्याला फोडणी द्यायचा म्हणून बराच वेळ चाललाय मला त्याच्यामध्ये. हिरव्या भाज्यांना वेळ लागतो ना जास्त, बारीक काम असते ते चांगलं. पावसाळ्याच्या दिवसात तर जास्तच हे असते, ते पाणी पाणी असते त्याच्यामध्ये, चिखल असतो, त्याच्यामुळे त्याला निवडायला जास्त वेळ लागतो. आणि त्यातल्या त्यात भाज्याला पाणी जास्त असल्यामुळे त्या पेंड्या जशाच्या तशा फ्रीजमध्ये ठेवू वाटत नाहीत. कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामध्ये काही येऊ शकते ना, किडे वगैरे काही असू शकते. त्याच्यामुळे ते डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवायला नकोच वाटतंय. भाजीपाला आणल्यावर आधी मग निवडूनच फ्रीजमध्ये ठेवते मी हिरव्या भाज्या. मेथी, शेपू, नंतर कांद्याची पात, कोथिंबीर. तर कांद्याचा कलर चेंज झाला, आता टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो इथं थोडेसे मऊ करून घ्यायचे मला, म्हणजे गाळ शिजून घ्यायचे आहेत. आणि टोमॅटो जास्त पिकलेले नाहीत, हिरवेच आहेत. त्याच्यामुळे याला मी थोडंसं एक झाकून ठेवणार आहे 5 मिनिट. झाकून ठेवल्याच्या नंतर ते टोमॅटो मऊ होतील आणि शिजतील. गॅस कमी करून याला झाकून ठेवते. टोमॅटो फोडणीमध्ये शिजलेत आता. त्याला त्याच्यामध्ये मिरचू, मीठ, हळद टाकून घेणार आहे मी. लाल मिरची, हळद, मीठ, झालं आता हे. याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. आता हे सगळं फोडणीमध्ये छान मिक्स होऊ द्यायचं. मीठ, मिरची, हळद टाकल्याच्या नंतर मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं. थोडंसं ग्रेव्ही करायचं आहे मला ह्याला, जास्त पण नाही, पण थोडंसं. मग थोडंसं पाणी टाकणार आहे ह्याच्यात, चिंचे. आणि ते एकदम कोरडेपणा आलाय ना फोडणीला, त्याच्यामुळे थोडंसं जरा पाणी टाकून ह्याला पूर्ण शिजवून घेते हे टोमॅटो. म्हणजे अजून थोडंसं राहिलं हे शिजायचे टोमॅटो. एकदम असं टोमॅटोला गाळ गाळ करायचं आहे. आपण टोमॅटो चटणी कशी करतो टोमॅटोची, तसंच ह्याला गाळ गाळ शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं जरा ग्रेव्ही केलं तर आपल्याला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी छान लागेल. टोमॅटो पण आता बऱ्यापैकी शिजले. ते गावरान टोमॅटो असल्यामुळं भाजीला छान आंबूसपणा येतो, त्याच्यामुळे भाजी चवीला छान लागते. आता बघा तेल सुटलंय भाजीला. फोडणीमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं. भाजीला मला ग्रेव्ही करून घ्यायचं आहे, तर आता मला वाटतं अजून थोडंसं पाणी लागेल. ग्रेव्ही टाईप थोडीशी भाजी केली ना कांद्याची पात घातल्याच्या नंतर, तर ते चपातीसोबत आणि भाकरीसोबत खायला छान लागेल. म्हणून थोडंसं पाणी टाकणार आहे मी अजून. आणि टोमॅटो, कांदा छान फोडणीमध्ये हे झाला आहे, मिक्स झाला आहे. आणि तेल पण सुटले आता फोडणीला.
कांद्याची पात धुतल्यामुळं त्याच्यामध्ये पण पाणी असते बऱ्यापैकी. त्याच्यामुळं आता त्याचं शिजायला एक व्यवस्थित कॉम्बिनेशन होईल. बघा तेल सुटले आता भाजीला मस्त. शेंगदाण्याचं कूट पण छान शिजले फोडले. आता त्याच्यात टाकणार आहे मी कांद्याची पात. भाजी शिजली आता बघूया. अशी आहे भाजी. फायनल शिजल्याच्या नंतर एक 5 ते 10 मिनिट ठेवले होते मी. तर आता छान शिजले बघा. पाणी टाकल्यामुळं थोडीशी ग्रेव्ही झाली आणि शेंगदाण्याचं कूट असल्यामुळं एकदम खाण्यासाठी यम्मी लागते भाजी. मस्त लहान मुलांना सुद्धा आवडते. कांद्याची पात थोडीशी मऊ शिजू द्यायची. आता ही कवळी होती पात म्हणून मला जास्त वेळ लागला नाही. आता अशी मस्त भाजी तयार आहे. आता गॅस बंद करणार आहे आणि ह्याच्यासोबत बनवणार आहे मी ज्वारीची भाकरी. चला तर मग व्हिडिओला इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय.